जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 म्हणजेच परीक्षा एप्रिल मे 2026 चे परीक्षा वेळापत्रक आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी पुणे विद्यापीठाने जाहीर केलेलं आहे. तर परीक्षा कधीपासून सुरुवात होणार आहे, कोणकोणते परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले, परीक्षेचं हॉल तिकीट याबाबत आपण अत्यंत महत्त्वाची माहिती बघणार आहोत. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, त्वरित आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तिथे तुम्हाला परीक्षा फॉर्म, परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेच्या वेळापत्रकात वेळोवेळी होणारे बदल, परीक्षा फॉर्ममध्ये येणाऱ्या त्रुटी, त्याचबरोबर परीक्षामध्ये जर काही इमर्जन्सी आली किंवा काही महत्त्वाच्या सूचना त्याबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे. तसेच परीक्षेचे निकाल आणि डिग्री सर्टिफिकेट वगैरे सर्व माहिती तुम्हाला आपल्या या YouTube चॅनल आणि Telegram चॅनलमध्ये भेटत असते. म्हणून आपण आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Telegram चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम परीक्षेचं वेळापत्रक कुठे बघायचं, कशा पद्धतीने चेक करायचा. याकरता तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शनला क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. तिथे टाइम टेबल म्हणून दिसेल. त्या टाइम टेबलला क्लिक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे एक सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही इथे लेफ्ट साइडला टाइम टेबल एप्रिल मे 2026 या बटनावर क्लिक करा. ओके. जर तुम्ही मोबाईलमध्ये हे टाइम टेबल बघत असाल, तर तुम्ही काय करा, इथे 3 डॉट दिलेले आहेत, तर त्या 3 डॉटला क्लिक करा आणि तिथे डेस्कटॉप मोड सिलेक्ट करा. तिथे तुम्हाला परीक्षेचं वेळापत्रक लगेच इथे या पद्धतीने बघता येईल. आता कॉमर्स अँड मॅनेजमेंट फॅकल्टीकडे वळूया. कॉमर्समध्ये या ठिकाणी जे काही टाइम टेबल दिलेलं आहे, ते तुम्हाला इथं एस-वाय बी-कॉम 2019 पॅटर्न आणि टी-वाय बी-कॉम 2019 पॅटर्नचं टाइम टेबल इथे बघायला भेटेल. एस-वाय बी-कॉमच्या जी काही परीक्षा आहेत, त्या शक्यतो तरी ह्या 19 पॅटर्नच्या आहेत. काही विद्यार्थी लगेच आता 2025-26ला एस-वायला आहे. त्यांना त्यांचंच वाटेल हे त्यांचं टाइम टेबल नाहीये. हे 2019 पॅटर्नच्या बॅकलॉग विद्यार्थ्यांचं टाइम टेबल आहे. तर त्यांच्या परीक्षा या 5 मे 2026 पासून स्टार्ट होत आहे. एस-वाय बी-कॉम सेमिस्टर 3 आणि 4 2019 पॅटर्नच्या. सेमिस्टर 3च्या जे काही परीक्षा आहेत त्या 10 ते 12:30 या वेळेत होतील. तर सेमिस्टर 4च्या परीक्षा 2 ते 4:30 या वेळेमध्ये होणार आहे. त्यानंतर इथे टी-वाय बी-कॉम 2019 क्रेडिट पॅटर्नच्या जे काही परीक्षा आहे, तर या परीक्षा 21 एप्रिल किती तारीख? 21 एप्रिल 2026 पासून चालू होत आहे. सेमिस्टर 5च्या परीक्षा सकाळच्या सत्रात 10 ते 12:30 होतील. तर 6व्या सत्राच्या परीक्षा या 2 ते 4:30 या वेळेमध्ये 21 एप्रिल पासून स्टार्ट होत आहे. ओके. हे रेग्युलर आणि बॅकलॉग अशा दोन्ही विद्यार्थ्यांचं हे टाइम टेबल आहे. म्हणजे तुम्हाला इथे एस-वाय बी-कॉम, टी-वाय बी-कॉमच्या परीक्षा कधीपासून आहे त्याची माहिती भेटली असेल. आता आपण आर्ट्स फॅकल्टीकडे वळूया. आर्ट्स फॅकल्टी म्हणजे ह्युमॅनिटी फॅकल्टीमध्ये एस-वाय बी-ए आणि टी-वाय बी-ए आहे. टी-वाय बी-एच्या सेमिस्टर 5च्या जे काही परीक्षा आहे त्या देखील 21 एप्रिल 2026 पासून स्टार्ट होत आहे. इथे तुम्हाला सविस्तर वेगवेगळ्या विषयावाईज तुमचं जे काही टाइम टेबल आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे. म्हणजे या ठिकाणी बघा, सेमिस्टर 5च्या परीक्षा या 21 एप्रिल पासून स्टार्ट होत आहे. 5व्या सेमिस्टरच्या परीक्षा 2 ते 4:30 या वेळेमध्ये होत आहे. तर सेमिस्टर 6च्या जे काही परीक्षा आहे, सेमिस्टर 6च्या परीक्षा या 21 एप्रिल पासूनच स्टार्ट होत आहे. पण सकाळी 10 ते 12:30 या वेळेमध्ये होणार आहे. आपल्या परीक्षेचा टाइम कोणता आहे काळजीपूर्वक बघा, नाहीतर परीक्षा असायची सकाळी आणि तुम्ही जायचे दुपारी. त्याच्यामुळं कदाचित तुमचं अब्सेंटी पण लागू शकते. तसं काही करू नका. एस-वाय बी-एच्या जे काही परीक्षा आहे त्या डायरेक्ट मे मध्ये आहे. 2019 पॅटर्नच्या. कुणाच्या? 2019 पॅटर्नच्या परीक्षा. त्यामुळे काळजीपूर्वक पद्धतीने विद्यार्थ्यांनी हे टाइम टेबल बघा. जे विद्यार्थी टी-वायला आणि ज्यांचा एस-वाय बॅकलॉग आहे त्यांच्यासाठी त्यांचा 18/5/2026 पासून त्यांच्या परीक्षा स्टार्ट होत आहे. ओके. तर सेमिस्टर 4च्या परीक्षा पण 18/5 पासून आहे. सेमिस्टर 4 सकाळच्या सत्रात 10 ते 12:30 होतील. तर सेमिस्टर 3च्या परीक्षा दुपारच्या सत्रात 2 ते 4:30 या वेळेमध्ये होणार आहे. त्यानंतर आता बी-एससी फॅकल्टीकडे वळूया. जे विद्यार्थी सायन्स फॅकल्टीचे आहेत, तर त्यामध्ये त्यांनी फक्त काही याच्यात थर्ड इयरचेच टाइम टेबल दिलेले आहे. सेकंड इयरचे अद्याप दिलेले नाहीये. 19 पॅटर्नचे. थर्ड इयर बी-एससीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या पण 21 एप्रिल पासून स्टार्ट होत आहे. सेमिस्टर 5च्या परीक्षा 2 ते 4 या वेळेत होतील. सेमिस्टर 6च्या परीक्षा 21 तारखेलाच 10 ते 12 या सकाळच्या सत्रात होतील. नंतर एस-वाय बी-एससी बायोटेक्नॉलॉजीकडे वळूया. त्यांच्या देखील परीक्षा 21 एप्रिल 2026 पासून चालू होत आहे. 5व्या सेमिस्टरच्या परीक्षा 2 ते 4 या वेळेत होतील. तर 6व्या सेमिस्टरच्या परीक्षा 10 ते 12 या वेळेमध्ये 21/4 पासून होणार
आहे. जे विद्यार्थी 2013 पॅटर्नचे बॅकलॉग विद्यार्थी आहे आणि जे विद्यार्थी 2019चे त्यांची जी काही परीक्षा आहे ते 2019च्या इक्विव्हॅलंट सब्जेक्टनुसार होणार आहे, अशी सूचना तुम्हाला दिलेली आहे. बी-एससी कॉम्प्युटर सायन्सच्या जी काही परीक्षा आहे त्या देखील 21 एप्रिल 2026 पासून स्टार्ट होत आहे. 5व्या सेमिस्टरची परीक्षा 2 ते 4 या वेळेत होईल, तर 6व्या सेमिस्टरची परीक्षा 10 ते 12 या वेळेमध्ये होतील. हे रेग्युलर आणि बॅकलॉग अशा दोन्ही विद्यार्थ्यांचं टाइम टेबल आहे. कृपया हे लक्षात घ्या. जे विद्यार्थी बीसीए सायन्स या फॅकल्टीला आहे, काय आहे? थर्ड इयर बीसीए सायन्स, तर त्या विद्यार्थ्यांची 5व्या सेमिस्टरची परीक्षा 21/4 पासून 2 ते 5 या वेळेत होईल. तर 6व्या सेमिस्टरची परीक्षा सकाळच्या सत्रात 10 ते 1 या वेळेत 21/4/2026 पासून स्टार्ट होणार आहे. बीएससी अॅनिमेशनची जी काही परीक्षा आहे ती देखील 21/4 पासून चालू होत आहे. सेम बाकीच्यांचा टाइम पण आहे, त्याच्यामुळे ते पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज येणार नाही. हॉस्पिटॅलिटी स्टडीचे पण पेपर 21/4 पासून स्टार्ट होत आहे. तर बीएससी सायबर अँड डिजिटल सायन्स यांचे पेपर देखील 21/4/2026 पासून स्टार्ट होत आहे. तर तुम्हाला नेमकी समजलं असेल की कोणत्या परीक्षा कधीपासून स्टार्ट होत आहे, त्याची माहिती आपण या ठिकाणी बघितलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण सर्व परीक्षेचे वेळापत्रक दिलेले आहे. ते काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही बघा आणि परीक्षेला सामोरं जा. आपण या ठिकाणी पुढची माहिती बघणार आहोत. परीक्षा कधीपासून चालू होणार आहे, तर त्याची माहिती तुम्हाला कळली की 21/4/2026 पासून स्टार्ट होत आहे. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर आम्ही तर फर्स्ट इयरला आहे, मग आमची परीक्षा कधी स्टार्ट होणार? तर ॲज पर एक्सपेक्टेड शेड्यूल हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फर्स्ट इयर बी-ए, बी-कॉम, बी-एससी, बी-सी-एस किंवा बाकीचेही जे काही एन-ई-पी पॅटर्नचे विद्यार्थी आहे, यांच्या विद्यापीठाच्या परीक्षा 21 एप्रिल 2026 पासून स्टार्ट होत आहे. बट यामध्ये जे विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आय-के-एस, ई-व्ही-एस, सी-सी हे जे काही विषय आहे, त्यांच्या परीक्षा या 15 एप्रिलच्या आसपास स्टार्ट होणार आहे. त्या कॉलेज लेव्हलला होतील. बट मेजर, मायनर, ओई, एस-सी-सी असे जे काही बाकीचे विषय आहे व्हर्टिकल मधले, तर त्यांच्या परीक्षा या 21 एप्रिल पासून स्टार्ट होत आहे फर्स्ट इयर एन-ई-पी पॅटर्नच्या. त्यानंतर सेकंड इयर एन-ई-पी पॅटर्नच्या जे काही परीक्षा आहे त्या 30 एप्रिल पासून स्टार्ट होणार आहे. याची माहिती ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. मी तुम्हाला मागं 5 तारखेला सुद्धा एक महत्त्वाचा व्हिडिओ केलेला होता. त्यामध्ये तुमच्या प्रॅक्टिकल एक्झाम कधी होणार आहे आणि युनिव्हर्सिटी एक्झाम कधी होणार आहे, ॲज पर शेड्यूलनुसार सर्व व्यवस्थित होत आहे. परीक्षेचे वेळापत्रक कधी चालू होत आहे, म्हणजे कधी जाहीर होतील, परीक्षेचे हॉल तिकीट कधी जाहीर होईल, याची पण माहिती मी ऑलरेडी तुम्हाला दिलेली आहे. तर आता ह्या ज्या परीक्षेचे हॉल तिकीट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे, त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट येत्या 2 दिवसामध्ये म्हणजे सोमवारी 13 तारीख किंवा 14 तारखेपर्यंत त्यांना भेटून जाणार आहे. ऑलरेडी त्याचं काम चालू आहे. झाले तर येत्या आज किंवा उद्यापर्यंत सुद्धा येतील. त्याची टाईम टेबल हॉल तिकीट आल्यानंतर त्याची माहिती आपल्या YouTube चॅनल आणि Telegramला दिली जाईल. अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आपल्या YouTube चॅनलला देतो. त्यामुळं वेळोवेळी ह्या माहिती काळजीपूर्वक बघत चला. तुम्ही माहिती स्किप केली, तुमचं नुकसान होऊ शकतं. यात तुमचाच वैयक्तिक दोष होऊ शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघत चला. ओके. बाकीच्यांच्या परीक्षांचे जे काही शेड्यूल आलेले आहे, ते लवकरच तुमच्यापर्यंत दिले जातील, पोहोच केले जातील. अधिकृत माहिती देण्याचं काम आपण केलं जातं. त्यामुळं प्लीज विश्वास ठेवा आणि त्या सांगितल्या पद्धतीचे इन्स्ट्रक्शनचं फॉलो करायला विसरू नका. काही परीक्षा फॉर्म जे काही चालू आहे, काही जणांना मुदत 13 तारखेपर्यंत दिलेली आहे, दुपारी 12-1 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर हवं तर 13 तारखेनंतर सर्व जणांचे हॉल तिकीट आणि समरी ही त्या कॉलेजकडे भेटून जाईल. पुढच्या एखाद्या 2 तासात म्हणजे धरून चला की सोमवारी 13 एप्रिल 2026 पर्यंत सर्व ज्या अभ्यासक्रमाचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले, त्यांचे तर परीक्षेचे हॉल तिकीट उपलब्ध होणारच आहे. त्यात कुठेही शंका असणार नाही. जे विद्यार्थी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे असणार आहे, त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट हे पुढच्या काही दिवसामध्ये म्हणजेच 15 ते 20 तारखेच्या दरम्यान त्यांचे परीक्षेचे हॉल तिकीट जाहीर होतील. अजून काही महत्त्वाची माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर ती आपण नव्याने व्हिडिओ तयार करून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.